इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आणि आजचे लेक्चर नंबर 16 आहे आणि आपण दोन चलच्या फंक्शनचे टेलरचे थेरम शिकणार आहोत। एका व्हेरिएबलच्या फंक्शनचे टेलरचे थेरम काय आहे हे आपल्याला आठवणे आवश्यक आहे। असे समजा की n प्लस ऑर्डर करण्यासाठी x चे सर्व डेरिव्हेटिव्हज आहे पॉइंट x असलेल्या काही इंटरवलमध्ये x 0 बरोबर आहे आणि त्या प्रकरणात आपण हे x 0 अधिक h लिहू शकतो म्हणून हे त्यानंतर x शून्याच्या शेजारील पॉइंट आहे। आपण हे असे व्यक्त करू शकतो f x 0 अधिक h फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह x 0 h स्क्वेअर भागिले फॅक्टोरियल 2 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि इतर या हायर ऑर्डरच्या डेरिव्हेटिव्हच्या दृष्टीने तसेच रिमेंडर टर्म कारण आपल्याकडे येथे समानता आहे म्हणून त्याला टेलरचे पॉलिनोमियल म्हणतात। आणि मग हे उर्वरित गोष्ट या टेलरच्या पॉलिनोमियलतील एरर संज्ञा आहे जी h पॉवरद्वारे दर्शविली जाते म्हणून पुन्हा सुरू ठेवा h पॉवर n प्लस 1 ओव्हर n अधिक फॅक्टोरियल आणि मग आपल्याकडे पॉइंटवर x I प्लस एक डेरिव्हेटिव्ह आहे जे दरम्यान आहे हे दोन पॉइंट तर x 0 जेथे आपण हे सुमारे वाढविले आहे आणि आपण येथे विचार करत असलेला पॉइंट x 0 अधिकच तर किंवा x होय हे x 0 अधिक h आहे म्हणजे x 0च्या शेजारीचा पॉइंट येथे हा पॉइंट x आहे जेथे आपण या n चे आणि एक डेरिव्हेटिव्हज मूल्यांकन केले आहे हे माहित नाही परंतु ते अस्तित्वात आहे आणि ते कुठेतरी आहे x 0 आणि x 0 अधिक h च्या दरम्यान आपण येथे देखील लिहू शकतो x 0 अधिक h हा येथे पॉइंट आहे x 0 आणि x 0 अधिक h च्या दरम्यान। आता दोन चलांच्या फंक्शनसाठी टेलरचे थेरम म्हणून आपल्याकडे पुन्हा असे फंक्शन आहे की फंक्शन काही डोमेन D मध्ये परिभाषित केले आहे आणि आपल्याकडे x 0 y 0 डोमेन मध्ये येथे काही शेजारी पॉइंटवर सतत पार्शियल डेरिव्हेटिव्ह n अधिक 1 n ऑर्डर पर्यंत आहे। मग आपण येथे हे x 0 अधिक h y 0 अधिक k वर अभिव्यक्त करू शकतो म्हणून पुन्हा x 0 y 0च्या शेजारी x y 0 हे बिंदू आहे आणि या अभिव्यक्तीद्वारे या भागातील इतर काही बिंदूवर आपल्याला हे फंक्शन मूल्य मिळेल तर x 0 अधिक y 0 x 0 y 0 आणि नंतर या फर्स्ट ऑर्डरच्या टर्म्स आहेत आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे हे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह होते आणि k च्या संदर्भातील पार्शियल डेरिव्हेटिव्ह होते आणि मग आपल्याकडे एकापेक्षा जास्तची फॅक्टोरियल टर्म सिंगल व्हेरिएबल सारखीच आहे आणि मग येथे आपल्याकडे या हायर ऑर्डरच्या टर्म्स आहेत त्याचे आता आपण प्रूफ मिळवू या चा काय अर्थ आहे x अधिक k च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह y आणि नंतर होल स्क्वेअर या संदर्भात आपल्याला येथे थोडा प्रतीक्षा करणे आवश्यक आहे आणि मग हे n पर्यंत आणि 1 ओव्हर फॅक्टोरियल n पर्यंत चालू ठेवले जाईल आणि x 0 y 0 म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे मूल्यांकन x 0 y 0 येथे सर्व पार्शियल डेरिव्हेटिव्हचे केले जाईल आणि मग उर्वरित टर्म येथे उर्वरित टर्म जी पुन्हा या टर्म सतत आहे आणि एकमेव फरक असा आहे की येथे हा पॉइंट n प्लस 1 डेरिव्हेटिव्हचा युक्तिवाद आहे या टर्ममुळे जे दिसून येईल त्याचे येथे मूल्यमापन केले जाईल x 0 अधिक थीटा h y 0 प्लस थीटा k आणि हे थीटा दरम्यान आहे आणि 1 दरम्यान आहे म्हणजे याचा अर्थ पुन्हा हा पॉइंट येथे आहे या x 0 y 0 च्या दरम्यान आणि हा पॉइंट येथे आहे x 0 अधिक h y 0 अधिक k म्हणून हा पहिला युक्तिवाद x 0 ते x 0 अधिक h पर्यंत भिन्न असेल जेव्हा थीटा 0 ते समान असेल तर y 0 ते y 0 वर बदलू शकतो किंवा y 0 ते y 0 अधिक k पर्यंत बदलू शकतो जेव्हा हे थीटा 0 ते k पर्यंत बदलते। आपण या फक्त प्रूफने जाऊ हे दोन व्हेरिएबल्ससाठी टेलरचे थेरम आहे आणि आपण फक्त साधेपणासाठी घेऊ की n बरोबर 2 आहे म्हणजे आपण 3 ऑर्डर पर्यंतच्या विस्तारातील टर्म्सचा विचार कराल आपण हे x बरोबर x 0 अधिक th आणि y जसे की y 0 अधिक t आणि t हे या मध्यांतर शून्यापासून काही पॅरामीटर आहे आणि
एक 0 आणि 1 हे केल्यामुळे आपण आता ft हे फंक्शन परिभाषित केले आहे x0 अधिक y0 अधिक tk हे h आणि k आधीपासूनच विस्तारात दिले गेले होते जे काहीतरी निश्चितपणे x0 y0 आहे जे पॉइंट देखील निश्चित केले आहे आणि मग हा t येथे 0 इंटरवलमध्ये बदलतो आणि 1 म्हणून हे फंक्शन येथे x0 अधिक t0 आणि y0 अधिक tk हे x0 आणि y0 निश्चित h आणि k निश्चित आहे आपल्याकडे येथे व्हेरिएबल t आहे म्हणून आम्ही याला t चे फंक्शन एका व्हेरिएबलचे फंक्शन म्हणून परिभाषित केले आहे आणि एक व्हेरिएबलच्या फंक्शनसाठी आपण येथे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो टीच्या संदर्भात हे डेरिव्हेटिव्हज आणि लक्षात ठेवा हे कंपोझिट फंक्शन आहे म्हणून आपल्याकडे आहे जसे x आणि येथे आपल्याकडे y आहे जिथे x हे x0 आहे अधिक हे tच आणि हे y0 प्लस आहे तर y तो फरक आहे जो आपण या ची कम्प्यूट करण्यापूर्वी शिकलो आहोत t च्या संदर्भात h चे डेरिव्हेटिव्हज t च्या संदर्भात ft चे डेरिव्हेटिव्ह मूळ कारण t च्या दृष्टीने जेव्हा x y दिले जाते तेव्हा हे एका व्हेरिएबलचे फंक्शन आहे म्हणून आपण त्या कंपोझिट फॉर्म्युला मध्ये डेल्टा f ओव्हर डेल्टा x ओव्हर dt आणि याप्रमाणे लिहिले आहे आणि आता याची गणना होईल येथे हे dx ओव्हर dt आहे तर x0 अधिक tx होते dx ओव्हर dt म्हणजे फक्त h येथेच राहील तर हा h आहे हे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे जे आपण नंतर लिहिले आहे तेव्हा येथे k च्या संदर्भातील डेरिव्हेटिव्ह y मिळेल जे t च्या संदर्भात k असेल आणि नंतर डेल्टा y ओव्हर डेल्टा तर डेल्टा ओव्हर डेल्टा y आणि आपल्याकडे फक्त हे आहे कारण f वर डेल्टा x होते आणि f वर हे डेल्टा y होते म्हणून आपण नुकतेच x y पॉईंटवर लिहिले आहे मला हे मिटवू द्या आपण फक्त हे लिहिले आहे की येथे f आहे h आणि डेल्टा f पॉइंट आहे x y किंवा हे x0 अधिक y0 अधिक y0 पॉइंट अधिक k आणि पुन्हा डेल्टा y येथे डेल्टा h आहे त्याचप्रमाणे आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची गणना करू शकतो म्हणून आपल्याकडे या h सह फर्स्ट ऑर्डरच्या टर्म्स आहेत येथे हा h होता आणि हा k होता आपण आता या टर्मचे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कम्प्यूट करणार आहोत म्हणून h हे जसेच्या तसे राहील आणि डेल्टा x चे ओव्हर डेल्टा x पुन्हा हाच चेन फॉर्म्युला वापरला जाईल जेणेकरून पुन्हा x च्या संदर्भात याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह होईल आणि येथे पुन्हा dx dt ही टर्म नंतर h प्लस येईल f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात हे आधीपासूनच x च्या संदर्भात होते आपल्याकडे y आणि x चा सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि मग हा k येईल कारण आपल्याकडे dt टर्मचा dy असेल तर आम्ही हे वापरले आहे या डेल्ट f ओव्हर डेल्ट x आणि त्याचप्रमाणे डेल्ट f ओव्हर डेल y साठी जी येथे दिलेली टर्म आहे म्हणून पुन्हा ती स्पष्ट करण्यासाठी जेव्हा आपण डेल्टा f चे डेरिव्हेटिव्ह x वर घेतो तेव्हा ही टर्म आहे आणि मग हे h आधीच येथे होते येथे k होते आणि ही टर्म जी आपण येथे मोजली आहे d ओव्हर dx डेल्टा f ओव्हर डेल्टा y t च्या संदर्भात येथे आम्ही पुन्हा हा चेन रूल वापरला आहे जेणेकरून या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात पार्शियल म्हणजे पुन्हा x आणि नंतर dt जे नंतर h होते जे येथे y च्या संदर्भातील पार्शियल डेरिव्हेटिव्ह होते आणि नंतर dt ओव्हर dt जे k आहे बरं आणि मग आपण पुन्हा येथून हे थोडे अधिक सोपे केले आहे h स्क्वेअर आणि नंतर हे hk आणि येथे हे h देखील असे गृहीत धरत आहे की हे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज समान आहेत म्हणून आपल्याकडे या hk आणि सेकंड ऑर्डर मिश्रित ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तसेच हे k स्क्वेअर आणि सेकंड ऑर्डर टर्म येथे आहे आणि मग आपण तिसऱ्या ऑर्डर टर्मची गणना करू शकतो म्हणून आपण तिसऱ्या ऑर्डर टर्मची गणना करण्यापूर्वी आपण हे छोटेसे सोयीस्कर फॉर्म लिहिले आहे की हे h स्क्वेअर 2 h k अधिक k स्क्वेअर इतके आहे h अधिक k संपूर्ण स्क्वेअर टर्म आणि साठी आपल्याकडे असलेली संकेतीय सुविधा देखील आहे कारण येथे आपल्याकडे डेल्टा 2 ही दुसरी ऑर्डर टर्म आहे तसेच h k सारख्या मिश्रणाची ही टर्म तसेच y टर्म तर आपल्याकडे दुसरा
ऑर्डर टर्म आहे, या कंसातील लिहिलेले आहे, म्हणून या स्क्वेअरचा अर्थ s असेल। स्क्वेअर सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह याचा संपूर्ण स्क्वेअर नाही, परंतु x च्या संदर्भात याचा डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर, मग k स्क्वेअर आणि सेकंड ऑर्डर y च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह आणि नंतर 2 वेळा hk आणि मिश्रित ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जेणेकरून आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हा संपूर्ण स्क्वेअर अक्षरशः नाही या दोन टर्म्सचा स्क्वेअर, परंतु याचा अर्थ दुसऱ्या ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या दृष्टीने आहे। त्याचप्रमाणे आपण तिसऱ्या ऑर्डरच्या डेरिव्हेटिव्हची गणना करू शकतो। मी हे आता सांगणार नाही। येथे h स्क्वेअर टर्मसाठी आपल्याकडे पुन्हा येथे आहे, आपल्याला नंतर पुन्हा या चेन रूलचा वापर करावा लागेल आणि येथे या तिन्ही अटी आहेत। h स्क्वेअर सह हे या पहिल्या टर्ममधून आहे, नंतर hk आणि k स्क्वेअर पर्यंत आणि असे, आणि पुन्हा आपण हे लिहिले आहे म्हणून 3 वेळा h स्क्वेअर k येथे दिसतात। आपल्याकडे h स्क्वेअर k आहे आणि नंतर येथे h स्क्वेअर k देखील आहे, आपल्याकडे h स्क्वेअर k आहे आणि या तिसऱ्या आदेशाची सातत्य गृहीत धरून डेरिव्हेटिव्ह्ज आपण असे समजू शकतो की x 2 वेळा आणि नंतर y, किंवा प्रथम पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर x च्या संदर्भात 2 वेळा ते समान आहेत, म्हणून त्यांच्याशी समान वागणूक देताना आपल्याकडे या टर्म्स आहेत। आणि पुन्हा आम्ही साधेपणासाठी लिहिले आहे कारण हे क्यूबसारखे आहे। h क्यूबच्या दृष्टीने टर्म 3 h स्क्वेअर k 3 h k स्क्वेअर आणि k क्यूब आहे। आपण हे पुन्हा एकदा या तिसऱ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म देखील एकत्रित केले आहे या क्यूब टर्ममध्ये, आणि हे f पॉइंटवर आता आपण फाय t साठी फाय j एका व्हेरिएबलचे फंक्शन आहे ते टेलरचे थेरम वापरू। म्हणून पुन्हा हे टेलरच्या थेरमचे एक व्हेरिएबल प्रकरण आहे, जे म्हणतात की फाय 0 t फाय प्राइम 0 असेल आणि असेच, आणि तिसऱ्या आदेशाच्या टर्म पर्यंत क्यूब किंवा फॅक्टोरियल 3 पर्यंत, म्हणून आम्ही हे कोणत्याही आदेशाच्या टर्म पर्यंत वाढवू शकतो, म्हणजे तिसरा आदेश आणि थीटा t। आणि आता आपण याला येथे एक समान बदलू कारण t 0 ते 1 पर्यंत बदलते, हे या टीच्या कोणत्याही मूल्यासाठी खरे आहे, म्हणून आपण t बरोबर 1 घेतले आहे आणि मग आपल्याला मिळेल येथे फक्त एकच थीटा। आता आपण या फायला सबस्टिट्यूट करू जे आपण कम्प्यूट केले आहे, म्हणून फाय t हे फाय प्राइम, फाय डबल प्राइम आणि तसेच काही होते, आणि हे टेलरच्या एका व्हेरिएबलच्या थेरममुळे होते। आणि मग आपण आता फिल 1 वर म्हणून फाय 1 वर म्हणजे येथे t1 प्रमाणे सबस्टिट्यूट आहे, म्हणून हे t1 1 असेल तर फाय x प्लस h आणि y 0 प्लस k या टर्मचे फाय 0 मिळेल। म्हणून जेव्हा t 0 असेल तर आपल्याकडे x 0 y 0 टर्म असते, आणि मग येथे शून्यावर फिचा प्राइम म्हणून येथे फाय प्राइम आहे, आणि शून्यावर म्हणजे x 0 आणि y 0 पॉइंट म्हणून हे येथे कंस h पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह्जमध्ये आहे आणि त्याचे मूल्यांकन x 0 y 0 पॉइंट असे केले जाते। त्याचप्रमाणे सेकंड ऑर्डर टर्मसाठी t पुन्हा शून्यावर सेट केले जाईल, जेणेकरून आपल्याकडे हा x 0 y 0 बिंदू असेल, आणि या एकासाठी येथे तिसरा डेरिव्हेटिव्ह्ज थीटा पॉइंट म्हणून मोजले जाईल, तर येथे t ची जागा येथे थीटाने घेतली जाईल, आणि मग आपल्याकडे ही तिसरी ऑर्डर टर्म आहे, म्हणून x 0 अधिक थीटा h आणि y 0 प्लस थीटा k, आणि हा परिणाम आहे जो आपण यासाठी सिद्ध करू इच्छितो। 2 व्हेरिएबल्सच्या फंक्शनसाठी टेलरचे थेरम, आणि सर्वसाधारणपणे आपण हा विस्तार वाढवू शकतो या टेलरच्या एका चलाच्या थेरममध्ये, आणि नंतर आपल्याकडे 2 व्हेरिएबल्स देखील असू शकतात। सर्वसाधारणपणे याचा परिणाम असा होतो की x 0 अधिक h आणि y 0 अधिक k, आणि आपण हे असे चालू ठेवू शकतो स्क्वेअर टर्म, क्यूबिक टर्म, आणि नंतर आपल्याकडे ही nth ऑर्डर आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज टर्म्स, आणि मग ही रिमेंडर टर्म आहे जिकडे आपल्याकडे हे जनरल व्हेरिएबल आहे, हे x 0 अधिक थीटा h y 0 अधिक थीटा, जिकडे थीटा 0 व 1 च्या मध्ये आहे, म्हणून हा युक्तिवाद येथे भिन्न x 0 ते हा x 0 प्लस h, आणि इकडे आता हे इकडे बदलते y ते 0 पर्यंत ते y 0 प्लस k, जेव्हा थीटा 0 ते 1 पर्यंत बदलतो, आणि वैकल्पिकरित्या आपण हे एक्सप्रेशन x y 1 0 च्या समान आहे अशा टर्म मध्ये ही लिहू शकतो, फक्त फरक इकडे हा आहे
x0 अधिक h होते आणि आता आपल्याकडे इकडे xy पॉइंट आहे म्हणजे परत हा फरक म्हणजे हा h काही नाही तर इकडे फरक x0 अधिक h आणि x0 आहे. येथे देखील आता h x आणि x0 यांच्यातील फरक म्हणून होईल. याचा अर्थ x वजा x0 म्हणजे आपल्याकडे नक्की असे आहे की इकडे आहे. येथे आपल्याकडे हे h आहे आणि कारण हे फक्त x0 अधिक s आणि ही x0 टर्म होती जेणेकरून h तिथे दिसेल परंतु जेव्हा आपण घेतले तेव्हा xy पॉइंट x0y 0 च्या शेजारी नंतर हे h च्या ऐवजी येथे फरक x आणि हे x0 असेल तर x वजा x0 येथे पुन्हा हे y वजा y0 येथून आणि म्हणून इतर सर्व काही समान असेल फक्त हे h असे असेल की ते थीटा h असेल जेणेकरून ते थीटा x वजा x0 असेल आणि y0 अधिक थीटा k म्हणून हे y वजा y0 टर्म आहे. उर्वरित सर्व समान राहील. आपल्याकडे आता या टेलर्सच्या विस्तारावर आधारित काही समस्या आहेत. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल अप्रोक्झिमेशन आढळतात. फंक्शनपैकी हे xy हे x वजा y च्या समान आहे अधिक y आणि आपण हे एक्सपांड करू इच्छितो. या बिंदूभोवती फक्त क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणून आपण येथे लिहित नाही संपूर्ण टेलरचे थेरम परंतु जेव्हा आपण घेतो तेव्हा फक्त क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल टर्म असते. आपण अंदाज लावू शकतो. जर आपण फॉर्म्युलामध्ये परत गेलो तर यापर्यंत जर आपण या x0 y0 पॉइंटवर लिहिले तर हे एक टेलरच्या पॉलिनॉमियल सारखे आहे जे या पॉइंटपर्यंत येथे आहे आणि जर आपण हे समाविष्ट केले तर आम्ही याला टेलरचा थेरम किंवा टेलरचा निकाल उर्वरित टर्मसह म्हणतो परंतु जर आपण ही उर्वरित संज्ञा सोडली तर हे होईल अंदाजे याच्या इतके. या पॉइंटवर h या x0 y0 पॉइंटच्या शेजारी आहे म्हणून जर आपण हे निश्चित केले तर हे टेलरचे पॉलिनॉमियल आहे आणि हे Rn टर्म लिहू नका. येथे आपल्याला या फंक्शनच्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि या पॉइंट x0 y0 मध्ये स्वारस्य आहे. आपल्याला x च्या संदर्भात याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवायचे आहे. याचा अर्थ असा की आपण या संदर्भात हे वेगळे कराल x y ला स्थिर म्हणून वागवणे तर हा भागाकाराचा नियम इथले होल स्क्वेअर टर्म आणि ह्या टर्म आहेत जसे की x च्या संदर्भात या न्यूमरेटरचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे जे 1 आहे आणि मग आपल्याकडे वजा टर्म x वजा y आहे आणि या संज्ञेचे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात जे पुन्हा 1 आहे आणि जेव्हा आपण हे सुलभ करतो तेव्हा ही 2y टर्म येथे आहे म्हणून x अधिक y 1 होल स्क्वेअर आणि नंतर या पॉइंटवर आपण याचे मूल्यांकन करू शकतो. हे स्क्वेअर वर 1 वर आहे आपल्याकडे येथे 1 वर 2 टर्म आहेत. मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह त्याचप्रमाणे y च्या संदर्भात म्हणून पुन्हा आपण येथे वजा 2x वर x अधिक y स्क्वेअर आणि आपण हे एका पॉइंटवर मोजू शकतो जे आपल्याला वजा अर्धा देईल. त्याचप्रमाणे आपल्याला आवश्यक आहे कारण आपल्याला किमान क्वाड्रॅटिक संज्ञांसाठी आपल्याला सेकंड ऑर्डर टर्मवर जाण्याची आवश्यकता आहे म्हणून x म्हणून आपल्याला x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यावे लागेल. येथे y ला कॉन्स्टंट म्हणून ठेवावे लागेल म्हणून दोन्ही y ला स्थिर मानले जाईल. आपल्याकडे या x प्लस y संपूर्ण स्क्वेअरपेक्षा 1 आहे आणि जेव्हा आपण x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा हे वजा 2 अधिक x प्लस y क्यूब असेल वजा 2 आणि हे 2y वजा 4 आणि x अधिक y पॉवर 3 होईल आणि पुन्हा या पॉइंटवर हे वजा अर्धा होईल. त्याचप्रमाणे fy जेव्हा आपण याला y च्या संदर्भात वेगळे वेगळे करतो तेव्हा आपण येथे जाऊ x अधिक y घन ज्याचे मूल्य 1 वर आहे त्याचे पुन्हा निम्मे आहे आणि आम्ही x आणि y 1 म्हणून बदलू तुम्हाला तिथे अर्धा मिळेल आणि मिश्र ऑर्डर टर्म म्हणजे आपण हे डिफरन्शिएट करू शकतो की नाही हे x च्या समान आहे x अधिक y स्क्वेअर टर्म च्या संदर्भात y किंवा आपण या संज्ञेला येथे डिफरन्शिएट करू शकतो या संदर्भात x ही टर्म मिळविण्यासाठी 2x वजा 2y आणि x अधिक y पॉवर 3 आणि पुन्हा एकदा आपल्याला पॉइंटच्या वेळी याची गणना करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपल्याला 0 मिळेल कारण जेव्हा आपण तेथे एक सबसेट ठेवतो तेव्हा 2 वजा 2 जे 0 होईल. येथे आपल्याकडे आता x चे मूल्यांकन केले आहे जे एकाने 2 y चे 1 आहे
1 1 वजा 1 1 2 1 x ने 1 आहे सेकंड ऑर्डर टर्म म्हणजे त्याचे 2 आणि म्हणून वजा करा। तर सेकंड ऑर्डर पॉलिनॉमियल जसे मी म्हणालो की आम्ही फक्त सेकंड ऑर्डर टर्मवर जाऊ म्हणजे आपल्याकडे एक f आहे x च्या संदर्भातील पार्शियल डेरिव्हेटिव्ह 1 1 आणि नंतर x वजा 1 येथून 1 येथे या फर्स्ट ऑर्डरच्या अटी आहेत म्हणून x 1 x वजा 1 आहे म्हणून हे a च्या संदर्भात पुन्हा फरक आहे fy 1 आणि नंतर आपल्याकडे y वजा 1 आहे येथे पुन्हा फरक आहे तर आपल्याकडे सेकंड ऑर्डर आहे या 1 ओव्हर फॅक्टरियल 2 जे 2 पेक्षा जास्त हायर ऑर्डर टर्म x x आहे आणि नंतर ही स्क्वेअर टर्म x वजा 1 स्क्वेअर आहे आणि हे 2 वेळा आहे परंतु त्या अर्ध्यासह ते 1 होईल आता x वजा 1 x y वजा 1 टर्म आणि मग येथे y च्या संदर्भात सेकंड ऑर्डर टर्म आणि मग आपल्याकडे y वजा 1 संपूर्ण स्क्वेअर टर्म आहे आपण या मूल्यांना येथे सबस्टिट्यूट करू शकतो 1 या एक्शनमुळे 0 असेल आणि येथे एकाच्या वर 1 x हा अर्धा होता आपल्याकडे अर्धा x वजा 1 आहे येथे पुन्हा आपल्याकडे वजा अर्धा आणि y वजा 1 आहे 1 बाय 2 आणि x x वजा अर्धा वजा 1 वजा 4 x वजा पूर्ण स्क्वेअर होईल हे 0 होईल कारण ही मिश्रित ऑर्डरची मुदत 0 आहे म्हणून हे 0 होईल आणि मग आपल्याकडे येथे 2 पेक्षा जास्त 2 आहेत आपल्याकडे एकापेक्षा जास्त 2 आहेत म्हणजे 4 आणि y वजा 1 स्क्वेअर म्हणजे हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे जे या एका पॉइंटच्या आसपास फंक्शन जवळजवळ अंदाजित आहे आणि त्याची अचूकता पॉलिनॉमियल आपण एखाद्या जवळच्या बाजूला असाल तर आपण किती दूर आहोत यावर अवलंबून असू जर आपण एखाद्या फंक्शनचे अगदी चांगले अंदाज देऊ जेव्हा आपल्याकडे फंक्शन असेल तेव्हा आणखी एक समस्या x स्क्वेअर अधिक xy आणि हे y स्क्वेअर टेलरच्या पॉलिनॉमियलचा विस्तार करून साधारणपणे अंदाजे असो म्हणून हे फंक्शन लिनियरली केले जाते की हे फंक्शन लिनियरली केले जाते टेलरच्या या पॉइंटबद्दलच्या पॉलिनॉमियलद्वारे 1 आणि आता आम्हाला या अंदाजांमध्ये जास्तीत जास्त त्रुटी शोधायची आहे या स्क्वेअरमधील एका पॉइंटवर x वजा पॉइंट एकापेक्षा कमी आणि y वजा 1 पॉइंट एकापेक्षा कमी 1 म्हणजे एकापेक्षा कमी म्हणजे आपल्याला काय हवे आहे येथे चर्चा करण्यासाठी आपल्याकडे हा एक पॉइंट असल्यास उदाहरणासाठी आणि आम्ही या पॉइंटभोवती हे फंक्शन विस्तारत आहोत एका लिनियर अंदाजानुसार केवळ लिनियर टर्म अंदाजांमध्ये मानले जातात आणि आम्हाला त्या लिनियर अंदाजांमध्ये जास्तीत जास्त त्रुटी शोधायची आहे जर आपण या बिंदूच्या आसपास येथे कोणताही पॉइंट घेतला या पॉइंटच्या आसपास एक म्हणजे हा x तर हे येथे एक पॉइंट आहे हे एक 0 पॉइंट आहे किंवा येथे संपूर्ण च्या इथून 2 पॉइंट आहे येथे जर आपण यात काही पॉइंट घेतले तर या पॉइंटभोवती शेजारचा स्क्वेअर शेजार आणि या फंक्शनच्या त्या लिनियर अंदाजात जास्तीत जास्त त्रुटी काय असेल आम्ही मूल्यांकन करू इच्छितो तर त्या प्रकरणात आम्ही उर्वरित टर्मचा वापर करू जेणेकरून आपल्याकडे x xy आहे कारण आपण येथून गणना करू शकतो हे 2 x पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे हे x च्या संदर्भात हे 2 x अधिक y आणि fy अधिक 2y असेल दुसऱ्या ऑर्डरच्या टर्म्स म्हणून येथे फक्त 2 असतील आणि तेथे y च्या संदर्भात ते पुन्हा 2 असतील ज्यात मिश्रण टर्म आहे आणि मग या लिनियर टर्म्स नंतर लिहिलेले उर्वरित भाग बाकी राहील जेणेकरून क्वाड्रॅटिक बाकी असेल हे आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे नक्कीच बाकी आहे आणि आपण जे या स्वरूपात लिहू शकतो म्हणून x वजा 1 होल स्क्वेअर आणि हे सेकंड ऑर्डर टर्म x x असेल 2 वेळा x ऑफ चा 1 y वजा 1 मिश्रित ऑर्डरची टर्म आणि y वजा 1 स्क्वेअर आणि नंतर आपल्याकडे येथे असेल पुन्हा y च्या संदर्भात दुसरा ऑर्डर टर्म या सर्व दुसऱ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्हजची आपण आधीपासून गणना केली आहे आणि ते प्रत्यक्षात या प्रकरणात स्थिर आहेत म्हणून आपल्याकडे येथे 2 आणि येथे आहेत आपल्याकडे 1 आणि नंतर 2 आहेत म्हणून आपल्याकडे या बदलानंतर आपल्याकडे आहे ही रिमेंडर टर्म आणि आता असे दिले गेले आहे की हा x वजा 1 पॉइंट एकापेक्षा कमी आहे आणि y वजा 1 पॉइंटपेक्षा कमी आहे 1 आपण त्या टर्म्स लिहू शकतो आता हा अंदाज घेण्यासाठी r1 लेस देन बरोबर असेल जे आपण जास्तीत जास्त लिहिले आहे येथे एरर जे पॉइंट 1 आहे आणि हा x वजा 1 म्हणून येथे
एक स्क्वेअर पॉइंट पुन्हा हे उत्पादन येईल आणि पॉइंट 1 म्हणून 3 वेळा हा पॉइंट 1 स्क्वेअरचे पॉइंट 03 असेल. येथे शेवटचा प्रॉब्लेम म्हणून या पॉइंट 00 साठी आपल्याकडे टेलरचा फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह या फंक्शनच्या तिसऱ्या ऑर्डर टर्म्सपर्यंत संबंधित फंक्शन कॉस x प्लस y आहे. पुन्हा या रिमेंडर टर्मसह हे टेलरचे थेरम आहे आणि आपण याचा विचार केला आहे. येथे तिसऱ्या ऑर्डरच्या टर्म्स आपल्याला या f00 ची गणना करण्याची आवश्यकता आहे, जे या केसमध्ये 1 आहे म्हणून कॉस 1 असेल आणि नंतर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला या x साठी गणना करावी लागेल. फक्त हे वजा आहे कारण हे कॉस वजा साइन x प्लस y देईल आणि नंतर 00 वर हे y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल. पुन्हा sin आणि ते तेथे 0 होईल. त्याचप्रमाणे येथे दुसरा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह sin कोस होईल आणि मग आपल्याकडे वजा कॉस x प्लस y आहे, जे आपण या 0 पॉइंटवर मूल्यांकन करू आणि हे आपल्याला वजा 1 देईल. तिसऱ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज त्याचप्रमाणे आपण पुन्हा sin 1 प्लस y वर जाऊ आणि तिसऱ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी आपल्याला थीटा x पॉइंटवर गणना करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून हे थेट x पॉइंटवर होईल जसे थीटा x प्लस थीटा y. आणि आता आपण या विस्तारामध्ये येथे बदलू शकतो. आम्हाला 1 मिळेल हा 0 ऑर्डर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म्स आणि पुन्हा येथे एक मूल्य होते आणि मग आपल्याकडे sin आहे तिसरे ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. या संज्ञेमध्ये आपल्याकडे sin थीटा x प्लस थीटा y आणि सरलीकरणानंतर आपल्याला 1 वजा मिळेल x अधिक y होल स्क्वेअर. हे x अधिक y होल क्यूब आहे आणि मग हे sin आहे कारण ते कॉमन होते sin थीटा x प्लस थीटा y. बरं, तर आम्ही 2 व्हेरिएबल्सच्या फंक्शनसाठी या टेलरचे थेरम शिकलो आहोत आणि या प्रकरणात आमच्याकडे काय आहे असे निदर्शनास आले आहे की हे केवळ एका व्हेरिएबलच्या या फंक्शनचे विस्तार आहे. म्हणून या शेजारच्या पॉइंटवर हा पॉइंट आहे आणि आपण हे मूल्य मिळविण्याच्या या फंक्शनचे विस्तार करू शकतो किंवा या विस्ताराच्या दृष्टीने हे मूल्य लिहू शकतो. येथे या फर्स्ट ऑर्डरच्या टर्म्स आहेत. आमच्याकडे h स्क्वेअर k स्क्वेअर 2hk सह दुसऱ्या ऑर्डरच्या टर्म आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ते n पर्यंत आणि ही रिमेंडर टर्म आहे जी बर्याचदा एरर मिळविण्यासाठी उपयुक्त आहे किंवा अंदाजानुसार एररच्या एप्रोक्झिमेशनमध्ये. हे लेक्चर तयार करण्यासाठी वापरले जाणारे हे संदर्भ आहे. खूप खूप धन्यवाद.